क्रीडा भवन सरपंच मॅडमकडे सुपूर्द करायचे। सरपंच महोदय आपण ही क्रीडा भवन त्या ठिकाणी ठेवायचे। यानंतर क्रीडा भवन फडकवण्यातून मी गळवे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते क्रीडा भवन या ठिकाणी फडकवायचं। Usman, honestly, Masya, udah nggak ada pokoknya ada. Apa kabar itu? गावचे सरपंच महोदय उपसरपंच महोदय आणि मान्यवर नागरिकांच्या उपस्थितीमुळे अतिशय सुंदर आणि देवाचा असा संपन्न होत आहे आणि या ठिकाणी सादर आणि
होणारा आनंद आणि ज्याचा घरी गेलेला आहे त्याला होणारा दुःख अतिशय सुंदर असं निवेदन त्यांच्यासाठी धन्यवाद सरांनी विजय आताच तुम्ही हा जो व्हिडिओ बघितलात ना आपल्या कबड्डीच्या गाण्यावरती जी पोरं छोटी नाचली ती संकल्पना खरी आपल्या कुळे सरांची होती आणि याच्या आधी पण आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले होते तेव्हा पण हा कार्यक्रम झाला होता पण तेव्हा आपण व्हिडिओ लाईव्हच्या स्वरूपात केला होता आणि आता आमच्या निगुंडळमध्ये आहे ना खेळ असल्या कारणाने आपल्या कुळे सरांनी खूप मेहनत केले कारण हे बाकीचे तुम्ही जे डेकोरेशन जे बघताय ना ते पण याच सरांनी केलेत आणि आताचा हा जो गाण्याची थीम बसवली ती पण आपल्या कुळे सरांनी केली आहे तर ही संकल्पना कुळे सरांच्या मनात कशी आली हे आपण जाणून घेणार आहे सुरुवातीला महत्त्वाचं काय मी स्वतः खेळाडू आहे ओके आणि कबड्डी विषयी अतिशय आवड आहे हो आणि ही मुलंसुद्धा म्हणजे त्यांच्या वाडीमध्ये नाईट स्पर्धा होतात कबड्डीच्या आणि त्याच्यामुळे ह्या संकल्पना माझ्या डोक्यात आली की हे जे कबड्डी आहे त्या कबड्डीच्या डान्स रूपात जर साजरीकरण केलं बरोबर तर अतिशय सुंदर होऊ शकतं मनोरंजनात्मक होऊ शकतं आणि आत्ताच आपण जर बघितलं या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी अतिशय माहोल असा त्याचा निर्माण झाला बरोबर आणि त्याच्यामुळे खूप त्याच्याबद्दल मला समाधान आहे हे सगळं श्रेय ते आपल्या कुळे सरांना जात आहे बरोबर हे पण आपले सर नवीनच आले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले कुळे सरांचे जे बंधू आपले श्रीनाथ कुळे यांचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबला दाखवला आहे आणि गणपतीचा जो डेकोरेशन केला होता या दोन्ही भावांकडे ना एवढी कलाकारी आहे ना जबरदस्त यांच्या घरी जरी गेला तरी एकदम म्हणजे निसर्गरम्य वातावरण तयार करणारे ह्यांनी एक स्थान बनवलं आपल्या घराला आणि ही संकल्पना आहे ना एक नंबर झाली पब्लिक तर खुशच झालेलं आहे आणि अजून काय कार्यक्रम आहे का असं डान्सचं म्हणजे ह्या गाडीने गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 30,000 रुपये मिळवलेले होते हो आणि आता आपल्याला तालुक्याच्या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या स्पर्धेसाठी आपल्याला निमंत्रण आलेलं आहे आणि तिथेही आमचा हा कार्यक्रम एक उत्साहात साजरा नक्की होणार आहे मागे एक आपली मुख्याची बघा भूमिका होती ती पण जबरदस्त चालली हा कुठली कर पल्लवी तोही कार्यक्रम आपला 2 तारखेला आज होणार आहे 2 तारखेला कर पल्लवी आणि कुठे होणार आहे तो आपल्या इथे रिक्षा संघटना हा त्यांचे जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निमंत्रित केलंय आणि आम्ही तिथे तोही आणि हा एक कार्यक्रम आपण नक्की कॅचअप करण्याचा प्रयत्न करणार आहेत तर धन्यवाद सर धन्यवाद आणि आभार आहे नक्की चला